नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं पुढचं लेक्चर। प्रश्न क्रमांक 221, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलेले आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया आणि गडचिरोली। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्याची जी घनता आहे ती किती आहे? फक्त 74। मग सिंधुदुर्ग या जिल्ह्याची घनता किती आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची घनता आहे 163। रत्नागिरी या जिल्ह्याची घनता आहे 197 आणि गोंदिया या जिल्ह्याची घनता किती आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 222, सन 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरिता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? हा प्रश्न गोंदिया पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत 253, 254, 255 आणि 256। मग सन 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे प्रति चौरस किलोमीटर ती किती आहे? तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 253। मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं? गोंदिया जिल्ह्याची घनता मला सांगायची आहे। दुसऱ्याच प्रश्नात त्याचं उत्तर दिलेलं आहे। किती आहे घनता? ती आहे 253 इतकी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 223, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? पर्याय दिलेले आहेत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे। हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई उपनगर। मग लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले 4 जिल्हे आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले शेवटचे 4 जिल्हे ते आपण बघूयात। मग सर्वाधिक लोकसंख्या असलेले, सर्वाधिक आणि सर्वात कमी, सर्वाधिक घनता असलेला पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर। किती आहे? 29,000 किती आहे? तर ती आहे 20,980 इतकी। दुसरा जिल्हा आहे मुंबई शहर। मुंबई शहराची घनता किती आहे? ती आहे 19,652। तिसरा जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्याची घनता आहे फक्त 19,000 आणि चौथा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्याची घनता आहे 603। मग सर्वात कमी घनता असलेले शेवटचे 4 जिल्हे, त्यामधील पहिला जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्याची घनता आहे 74। दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, या जिल्ह्याची घनता आहे 163। तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर, या जिल्ह्याची घनता आहे 193 आणि चौथा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्याची घनता आहे 197। मग महाराष्ट्र या राज्याची घनता किती आहे 2011 सालच्या जनगणनेनुसार? तर ती आहे 365 इतकी। तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची घनता किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची घनता आहे 365 इतकी। हे पहिले जे 4 जिल्हे आहेत सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले शेवटचे 4 जिल्हे, हे तुम्ही पाठ करूनच ठेवायचे आहेत। यावरून आपले बेसिक प्रश्न सुटून जातात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 224, नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत? इथे 6 आहे मित्रांनो, इथे टायपिंग मिस्टेक आहे किंवा विसरलेला आहे टायपिंग करायचं मॅडमचं। हा प्रश्न अहमदनगर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे।
पर्याय दिलेले आहेत 5, 6, 8 आणि 7. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नगर जिल्ह्यास लागून एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. मग अहमदनगर जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे? अहमदनगर जिल्ह्याचं बदललेलं नाव आहे अहिल्यानगर. मग छत्रपती संभाजीनगर हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे? तर हे औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव आहे. धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 225. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता आहे? हा प्रश्न गोंदिया पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. सगळे प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरती आहे. लेटेस्ट कोणती जनगणना आहे? 2011ची. पर्याय दिलेले आहेत चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. मग महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची जी घनता आहे ती किती आहे? किंवा कोणत्या जिल्ह्याची जी घनता आहे त्याचा नंबर हा चौथा लागतो? तर तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची जी टक्केवारीनुसार जिल्हे आहेत, पहिले 3 जिल्हे आपण या ठिकाणी बघूयात. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले किंवा सर्वाधिक लोकसंख्या असलेले टक्केवारीनुसार पहिले 4 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. मग अनुसूचित जमाती म्हणजेच काय? त्याला आपण काय म्हणतो? ST. आणि अनुसूचित जाती याला काय म्हणतो आपण? SC म्हणजे शेड्यूल कास्ट. मग सर्वाधिक असलेले पहिले 3 जिल्हे कोणते आहेत? नंदुरबार. किती टक्केवारी आहे? 69.28. दुसरा आहे गडचिरोली. या गडचिरोली जिल्ह्याची टक्केवारी किती आहे? 38.7%. आणि तिसरा जिल्हा आहे धुळे. या धुळे जिल्ह्याची टक्केवारी आहे 31.56%. मग सर्वात कमी अनुसूचित जमातीचे सर्वात कमी टक्केवारी असलेले शेवटचे 3 जिल्हे. पहिला जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्याची टक्केवारी आहे 0.65. दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर. याची टक्केवारी आहे 0.78. आणि तिसरा जिल्हा आहे मुंबई शहर. याची टक्केवारी आहे 0.81. आणि चौथा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी किती आहे ते तुम्ही मला खात्री करून कमेंटमध्ये कळवायची आहे. प्रश्न क्रमांक 226. टिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 0 ते 14, 14 ते 60, 15 ते 60 आणि 15 ते 59. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15 ते 59 या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 227. 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत नाशिक, ठाणे, नागपूर आणि पुणे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुणे नगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. प्रश्न क्रमांक 228. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? पर्याय दिलेले आहेत वाशिम, हिंगोली,
गडचिरोली आणि सिंधुदुर्ग। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग। या जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती सर्वात कमी आहे। मग सर्वात कमी लोकसंख्या असलेले जे शेवटचे 4 जिल्हे आहेत ते कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात। पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। किती लोकसंख्या आहे? 8 लाख। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली। या गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या आहे 10 लाख। आणि तिसरा जिल्हा आहे हिंगोली। या हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या आहे 11 लाख। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 229। महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? पर्याय दिलेले आहेत ठाणे, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली। हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जाईल, कारण आपण पहिल्याच प्रश्नात बघितलेलं आहे तिथेच याचं उत्तर होतं। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्याची घनता सर्वात कमी आहे। ती किती आहे? फक्त 74 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 230। महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजे 801 हे जे लिंग गुणोत्तर आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा टिंबटिंब जिल्ह्यात आहे? किती? 801 बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस भरती 2018 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत गडचिरोली, जालना, अकोला आणि बीड। मग 801 बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बीड या जिल्ह्यात। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बीड या जिल्ह्यात 801 बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे। ही संख्या हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे। मग बाल लिंग गुणोत्तर म्हणजे कोणता वयोगट आहे हा? तर हा आहे 0 ते 6 वयोगट। या 0 ते 6 वयोगटातील जे बालक असतात त्यांना आपण बाल लिंग गुणोत्तर असं म्हणतो। मग सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते आहेत? तर पहिला जिल्हा आहे गडचिरोली, दुसरा जिल्हा आहे गोंदिया, तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चौथा जिल्हा आहे भंडारा। त्याचप्रमाणे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेले शेवटचे 4 जिल्हे कोणते आहेत? तर ते आहेत बीड, दुसरा आहे जळगाव आणि तिसरा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। या ठिकाणी आपण काय बघितलं मित्रांनो? 801 लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता आहे? त्याचप्रमाणे बाल लिंग गुणोत्तर असलेले पहिले 4 जिल्हे, त्याचप्रमाणे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असलेले शेवटचे 3 जिल्हे, असे आपण 3 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे 231। भोर या शहरात महिलांची संख्या किती आहे? पर्याय दिलेले आहेत 13,000, 12,000, 11,000 आणि 23,000। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12,000 इतकी महिलांची संख्या भोर या शहरामध्ये आहे। हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, लोकसंख्येवरचे जे प्रश्न आहेत कन्फर्म तुम्हाला पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे, साक्षरता असेल, घनता असेल, अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, त्याचप्रमाणे बाललिंग गुणोत्तर, याचे जे पहिले 5 जिल्हे आणि शेवटचे 5 जिल्हे किंवा पहिले 4 जिल्हे आणि शेवटचे 4 जिल्हे हे जर तुम्हाला माहिती असतील तर बेसिक प्रश्न सुटतात. पण हा जो प्रश्न आहे पर्टिक्युलर एखाद्या शहराची आपल्याला महिलांची संख्या किंवा बालकांची संख्या किंवा पुरुषांची संख्या विचारलेली असेल किंवा साक्षरता विचारलेली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट कन्फर्म उत्तर माहिती असेल तरच या प्रश्नाला टिक करायचं आहे. अन्यथा प्रश्न चुकवायचा नाही, सोडून द्यायचा तो प्रश्न. जर आपल्याला तुम्ही पोलीस भरती देता, सध्या पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्किंग नाही, पण भविष्यात तुम्ही दुसऱ्या कुठल्या परीक्षा देत असाल ज्याला निगेटिव्ह मार्किंग असतं, अशा वेळी हे जे प्रश्न असतात अशा प्रश्नांचे तुम्हाला बरोबर उत्तर माहिती असेल, कन्फर्म तुम्ही शुअर असाल त्या उत्तराला, तरच गोल करायचा आहे, अन्यथा मायनसमध्ये मार्क जातात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 232. कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे? हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. हे दोन्ही प्रश्न आहेत, याचं जर तुम्हाला खरंच उत्तर माहिती असेल ना तरच उत्तर द्यायचं, अन्यथा उत्तर द्यायचं नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेढा या शहरामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. कोणाची? महिलांची सर्वात कमी लोकसंख्या ही मेढा या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 233. मेढा या शहरात महिलांची टक्केवारी किती आहे? पर्याय दिलेले आहेत 85%, 35%, 15% आणि 25%. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15%. इतकी टक्केवारी मेढा या शहरामध्ये महिलांची आहे. प्रश्न क्रमांक 234. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? हा प्रश्न सांगली जिल्हा पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहे माडिया गोंड, रामोशी, लोहार आणि पारधी. मग आपल्याला माहिती आहे हा जो गडचिरोली जिल्हा आहे हा कसा आहे? नक्षलग्रस्त जिल्हा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदिवासी लोक राहतात. कोणती लोक राहतात? आदिवासी लोक राहतात. मग हे जे रामोसी आहे, लोहार आहे, पारधी आहेत, हे आदिवासी आहेत का? हे आपल्याला आपल्या भागात सुद्धा पाहायला मिळतात. इकडे पुणे असेल, ठाणे असेल, त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, अशा या भागामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतात. पण माडिया गौंड ही जी जात आहे ही आपल्याला इकडे पाहायला मिळते का? पुण्यामध्ये किंवा सांगली असेल, सातारा असेल, या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही जी जमात आहे, ही आदिवासी जात आहे, ही आपल्याला पाहायला मिळते का? तर नाही. इथे तुम्हाला प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला लक्षपूर्वक आणि पर्याय बघितले तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जास्त डोकं लावायची गरज नाहीये, लगेच या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, माडिया गौंड ही जी जात आहे किंवा ही जी जमात आहे, या जमातीचे लोक हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 235. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता आहे? हा प्रश्न जालना पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मराठवाडा. हा जो विभाग आहे या विभाग शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सोयीसुविधा, त्याचप्रमाणे आर्थिक म्हणजे इथले जे शेतकरी आहेत, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे उद्योग आहेत, आपण उद्योग म्हणूया, कंपन्या म्हणूया, हे काय आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा सुपीक, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा काय आहे? पुढारलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय येतं आपल्याला माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे येतं, सांगली आहे, सोलापूर,
कोल्हापूर, सातारा हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे शिक्षणासाठी जी मुलं आहेत खेड्याकडची गावाकडची ते पुण्यामध्ये येतात. MPSC असतील, पोलीस भरती असेल किंवा अन्य कुठलं शिक्षण घ्यायचं असेल, इंजिनिअरिंग असेल तर ही मुलं कुठे येतात? पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये चाकण भाग आहे किंवा रांजणगाव हा जो एरिया आहे या भागामध्ये जास्तीत जास्त कंपन्या आहेत, IT पार्क आहेत आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये. मग ही जी सगळी लोक कुठे येतात? पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात, नोकरीसाठी पुण्यामध्ये येतात. असं डोकं लावायचं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणता कोणता भाग येतो, तो भाग पुढारलेला असणार आहे, तिथे शिक्षण चांगलं असणार आहे, जॉब असणार आहेत, कोणाला सर्वांना उद्योग मिळणार आहेत, नोकऱ्या मिळणार आहेत. मग तो मागासलेला असेल का? तर नाही. पर्याय कट पद्धतीने गेला तर पश्चिम महाराष्ट्र निघून जातो. कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे ठाणे आहे, त्यानंतर मुंबई शहर, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे कुठे येतात? कोकणामध्ये येतात. मग कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे आर्थिक राजधानी आहे आपली मुंबई. मग याला आपण मागासलेलं म्हणू शकतो का? तर नाही. त्यामुळे हाही पर्याय जातो. विदर्भामध्ये काय येतं? नागपूर येतं. हे नागपूर हे जे आहे विदर्भामधलं हे काय आहे? आपली उपराजधानी आहे. त्याचप्रमाणे नागपूर या शहरामध्ये सुद्धा बऱ्याच शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत. किंवा आपण तिकडे बघूया चंद्रपूर आहे, भंडारा, गोंदिया या ठिकाणी कोळशांच्या खाणी आहेत. या ठिकाणी सुद्धा काय आहे? बरेच उद्योगधंदे आहेत, नोकऱ्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या विदर्भ सुद्धा काय आहे? मागासलेला नाही. फक्त राहतो काय? मराठवाडा. मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे आणि पाणी कमी असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उद्योग किंवा शेती किंवा कोणताही व्यवसाय या ठिकाणी होत नाही. त्यामुळे मराठवाडा हा जो भाग आहे हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 236. 2001च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. 2001च्या जनगणनेनुसार इथे व्यवस्थित वाचायचं आहे. 2001 विचारले का 2011 विचारलेलं आहे. लगेच इथे उत्तरं बदलून जातात. त्यामुळे वाचताना ज्या संख्या आहेत, जे वर्ष दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 237. सन 2011च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे टिंबटिंब होती. हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 101 कोटी, 151 कोटी, 121 कोटी आणि 201 कोटी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2011 सालच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या ही 121 कोटी इतकी आहे. मग सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले जे 3 जिल्हे आहेत ते कोणते आहेत? पहिला जिल्हा आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याची किती लोकसंख्या आहे? तर ती आहे 19.98 कोटी. दुसरा जिल्हा आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्र राज्याची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? 11.24 कोटी. आणि तिसरं राज्य आहे बिहार. बिहार या राज्याची लोकसंख्या आहे 10.41 कोटी. हे पहिले सर्वाधिक लोकसंख्या असलेले 3 राज्य आहेत. मग या ठिकाणी आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसंख्येनुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येनुसार महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक आहे UP, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा बिहार. मग सर्वात
कमी लोकसंख्या असलेले शेवटचे 3 जिल्हे कोणते आहेत? तर पहिला आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपची लोकसंख्या आहे 64,473, फक्त 64,000. दुसरा आहे दमण दीव. या दमण दीवची लोकसंख्या किती आहे? ती आहे 2,43,247. आणि तिसरा आहे दादर नगर हवेली. दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेलीची लोकसंख्या किती आहे? 3,43,709 इतकी दादरा नगर हवेलीची लोकसंख्या आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 238. 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती होते? हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 82%, 82.5%, 84.3% आणि 89.5%. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 89.5%. मित्रांनो, या ठिकाणी आपण आपली जी साक्षरता आहे महाराष्ट्राची ती बघूया. महाराष्ट्र या राज्याची जी साक्षरता आहे ती किती आहे? ती आहे 82.3% इतकी. मग सर्वाधिक लोकसंख्या किंवा सर्वाधिक साक्षरता असलेले पहिले 3 जिल्हे कोणते आहेत? पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर. किती साक्षरता आहे? तर ती आहे 89.91%. दुसरा जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहर याची जी साक्षरता टक्केवारी आहे ती आहे 89.21%. आणि तिसरा जिल्हा आहे नागपूर. नागपूर या जिल्ह्याची साक्षरता 88.44% इतकी आहे. मग सर्वात कमी साक्षरता असलेले जिल्हे कोणते आहेत? पहिला जिल्हा आहे नंदुरबार. साक्षरता आहे 64.4%. दुसरा जिल्हा आहे जालना. साक्षरता आहे 71.52%. आणि तिसरा जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्याची साक्षरता आहे 72.80%. मग या ठिकाणी आपल्याला पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुरुष साक्षरता किती आहे? पुरुष साक्षरता आहे 88.40% आणि स्त्री साक्षरता किती आहे? ती आहे 75.90%. किती आहे? 75.90%. ही काय बघितली आपण? महाराष्ट्राची साक्षरता बघितली. मग भारताची एकूण साक्षरता किती आहे? तर भारताची एकूण साक्षरता आहे 74.4%. किती? 74.4%. ही आहे महाराष्ट्राची आणि ही आहे भारताची. मग यामध्ये आणखी आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं, भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे केरळ. केरळ या राज्याची साक्षरता आहे 93.91%. दुसरं राज्य आहे लक्षद्वीप. लक्षद्वीपची साक्षरता आहे 91.8%. आणि तिसरं आहे मिझोराम. मिझोरामची साक्षरता आहे 91.3%. मग सर्वात कमी, भारतामधील सर्वात कमी साक्षरता असलेले जिल्हे कोणते आहेत किंवा राज्य कोणते आहेत?
तर ते आहे, पहिला आहे बिहार राज्य. बिहार राज्याची साक्षरता आहे 61.8%. दुसरा आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची साक्षरता आहे 65.4%. आणि तिसरं आहे राजस्थान राज्य. या राजस्थान राज्याची साक्षरता आहे 61.1%. आपण काय काय बघितलं मित्रांनो, या ठिकाणी बघितलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे, तर ते आहे 89.5%. त्याचप्रमाणे 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता 82.3%. भारताची साक्षरता आहे 74.4%. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक साक्षर असलेले जे जिल्हे आहेत ते 3 जिल्हे. त्याचप्रमाणे सर्वात कमी साक्षर असलेले जिल्हे, पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता ही कुठली बघितलेली आहे, आपण महाराष्ट्रातली बघितलेली आहे. त्याचप्रमाणे भारतामधील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य केरळ, लक्षद्वीप आणि मिझोराम. सर्वात कमी साक्षर असलेले राज्य बिहार, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान. मित्रांनो, या बेसिक गोष्टी जर तुमच्या पाठ असतील, लोकसंख्या या प्रकरणामध्ये काय करायचं, सगळ्यांना लोकसंख्या हे जे चॅप्टर आहे हे अवघड जातं, पण काही विशेष नाहीये. यामध्ये महाराष्ट्राची साक्षरता, भारताची साक्षरता, महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, त्याचप्रमाणे सर्वाधिक लोकसंख्या असलेले पहिले 4 जिल्हे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले शेवटचे 4 जिल्हे, सर्वात कमी घनता असलेले शेवटचे 4 जिल्हे, सर्वाधिक घनता असलेले शेवटचे 4 जिल्हे. याप्रमाणे फक्त पहिले 4 शेवटचे 4 असं जर तुम्ही पाठ करत गेला तर तुम्हाला लोकसंख्या या प्रकरणावरती येणारे सगळे प्रश्न सुटतील. फक्त जे काही आपण प्रश्न 1-2 बघितले की जिल्हा वाईज पर्टिक्युलर एखादं शहर दिले आणि त्या शहराची महिलांची टक्केवारी विचारली किंवा महिलांची संख्या विचारली, असा एखादा दुसरा प्रश्न जर सोडला तर बाकी आपल्याला लोकसंख्या या प्रकरणावर येणारे सगळे प्रश्न 100% सुटणार आहेत. इथे तुम्हाला मार्क हे 100% येणार आहेत. मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि फायनल टार्गेट MPSC या लेक्चरला आणि फायनल टार्गेट MPSC या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.